महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतंच समाप्त झालं। या अधिवेशनामध्ये विविध कायदे आणि विविध तरतुदीवर चर्चा करण्यात आल्या। त्यामध्ये प्रामुख्याने एक महत्त्वाची तरतूद राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यात जे तुकडेबंदी कायदा लागू आहे त्या संदर्भात ज्या काही सुधारणा झाल्यात त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। नेमका या सुधारणा काय आहेत, त्या सुधारणांच्या कोणत्या कायद्यात झाल्या, तो कायदा कधीचा आहे आणि याचे परिणाम काय असणार, विशेषतः ग्रामीण भागावर आणि शहरी भागावर। तर या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी संजय कुंटेकर सर आहेत आणि आपण त्यांच्याकडून ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला सरांचा परिचय करून देतो। सर मागील 32 वर्षे राज्याच्या महसूल प्रशासन व्यवस्थेमध्ये सेवेत होते आणि आता ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी राज्यातले जे अधिकारी कर्मचारी असतात त्यांना प्रशिक्षण देत असतात। त्यासोबतच ते सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील त्यांचे विविध प्रश्न त्या विविध माध्यमातून ते सतत देत असतात। मी राजेश आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो, तसंच सरांचंही स्वागत करतो। धन्यवाद। सर्वप्रथम की सर आम्हाला हे सांगा की हा जो कायदा आहे तो नेमका कधीचा आहे आणि त्यावेळेसची नेमकी काय परिस्थिती होती कायदा आणण्यामागची। आता हा जो कायदा आहे याचं पूर्ण नाव जे आहे ते मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा कायदा आहे। तो 1947 साली हा कायदा पारित झाला। पूर्वी सगळ्या जमिनीचे जे होते ते सर्वे नंबर होते। या सर्वे नंबरचे जनसंख्या वाढ झाली, वारस वाढले लोकांचे, त्याच्यामुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले। या छोट्या तुकड्यांमध्ये शेती करणं शक्य नव्हतं, त्यामुळे शासनाने हा कायदा आणला 1947 साली आणि या सगळ्या छोट्या छोट्या सर्वे नंबरचे एकत्रीकरण करून त्याचा गट नंबर केला आणि त्याच्यामुळं शेती करणं थोडंसं लाभदायक ठरलं शासनाला। परंतु कालांतराने एकत्रीकरणामध्ये थोडेसे वाद निर्माण झाल्यामुळे 1993 साली जमिनीचे एकत्रीकरण जे आहे ते बंद करण्यात आलं। पण तुकडे बंदी जो आहे की एका पर्टिक्युलर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी करता येणार नाही, यासाठी हा कायदा अंमलात राहिला। हा कायदा मूलतः शेतीसाठी लागू आहे, शेत जमिनीसाठी लागू आहे। कुठल्याही बिनशेती जमिनीला किंवा रहिवास क्षेत्राला या कायद्याच्या तरतुदी लागू होत नाहीत। आपण आता जर सांगितलं की माननीय महसूल मंत्री यांनी हा जो अधिसूचना पारित केलेली आहे यामध्ये त्यांनी जे काही तरतुदी आहे या कायद्याच्या या सगळ्याच्या सगळ्या अकृषी कारणासाठीच लागू आहेत। शेतीसाठी शासनाच्या निर्देशानुसार 10 आर किंवा 10 गुंठे आपण ज्याला म्हणू बागायत जमिनीसाठी आणि 20 आर जे आहे ते जिरायत जमिनीसाठी इतकं क्षेत्र अजूनही हे प्रमाणभूत क्षेत्र ठरवलेलं आहे। यापेक्षा कमी क्षेत्राचा जर कुठलीही खरेदी विक्री झाली तर तो तुकडा पडतो आणि त्याची नोंद काही महसूल दप्तरात होत नाही, ते बेकायदेशीर आहे। या कायद्याबद्दल जर आता सरांनी जे काही नवीन तरतूद आणलेली आहे याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर 2 मिनिटांमध्ये आपण बघूयाचं। त्याआधी मला हे सांगा की सध्या एक सगळीकडे चर्चा आहे की हा कायदा पूर्णपणे रद्द करण्यात आला, तर नेमका हा पूर्णपणे रद्द आहे का नेमकं? नाही, हा कायदा काही पूर्णपणे रद्द नाहीये। हा कायदा शेतजमिनीसाठी आहे तसाच लागू आहे। मी जसं आधी आपल्याला सांगितलं की 10 आर जे आहे ते बागायत जमिनीसाठी आणि 20 आर जे आहे ते जिरायत जमिनीसाठी, हे क्षेत्र अजूनही तसंच आहे। ही जी सुधारणा आलेली आहे ही सुधारणा शहरी भागासाठी आलेली लक्षात घ्या। याच्यात ग्रामीण भागाचा किंवा शेतीचा कुठलाही संबंध येत नाही। ही सुधारणा जी आलेली आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की शासनाला या 1947च्या कायद्यानुसार स्थानिक क्षेत्र ठरवण्याचा अधिकार आहे। म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये हा कायदा लागू होईल ती क्षेत्र शासन ठरवतं। जसं मी आपल्याला सांगितलं की शासनाने मध्ये एक शासन निर्णय घेऊन 10 आर आणि 20 आर हे स्थानिक क्षेत्र ठरवलेलं आहे। त्या क्षेत्राच्या पेक्षा कमी तुम्हाला कुठली शेतजमीन खरेदी करता येणार नाही। तर पहिले क्लिअर करतो की हा जो नवीन तरतूद आलेली आहे ही शेतजमिनीसाठी लागू नाही। फर्स्ट। सेकंडली ही कुठं लागू आहे तर महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती या क्षेत्रामध्ये
महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायती या क्षेत्रामध्ये जे काही क्षेत्र यांच्या हद्दीमध्ये जे काही क्षेत्र आहे त्याच्यासाठी हे लागू आहे, पहिली गोष्ट. दुसरं, प्रादेशिक नगर रचना अधिनियम जो 1966चा, त्याच्या अन्वये स्थापन केलेले जे काही महानगर प्रदेश आहे, विकास प्राधिकरण आहेत, विशेष नियोजन प्राधिकरण आहे, यांच्या अधिपत्याखाली किंवा यांच्या या क्षेत्राखालील निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी ही अधिसूचना जी आहे ती लागू आहे. आणि दुसरं जे आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 याच्यामध्ये कलम 42D ही एक तरतूद आहे. म्हणजे गावठाणाची हद्द आहे याच्या लगत 200 मीटर पर्यंत जी काही हद्द आहे ते क्षेत्र जे आहे ते मानीव अकृषिक मानलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही तरतूद जी आहे ही त्यांनी नव्याने लागू केलेली आहे की या क्षेत्रामध्येही, याला परिघीय क्षेत्र असं म्हणलेलं आहे, या क्षेत्रामध्येही तुकडे बंदी कायदा जो आहे तो लागू होणार नाही अशी याची तरतूद केलेली आहे. मुळात हा कायदा आणण्यामागच्या सरकारचा उद्देश काय होता किंवा का गरज पडली? याचा उद्देश जो आहे तो विकास हा याचा मुख्य उद्देश आहे. कारण की जसं मी आपल्याला आधी सांगितलं की वाणिज्यिक, औद्योगिक, निवासी, अकृषिक या सगळ्या व्यवसायांना चालना मिळावी, यांची भरभराट व्हावी या दृष्टिकोनातून हा कायदा आणला गेलेला आहे. आणि कृषी कारणासाठी ज्या जमिनी वापरल्या जातात, म्हणजे ॲग्रिकल्चर लँड जे आहेत त्याच्यासाठी कुठलंही तरतूद या कायद्यामध्ये नाही आहे. जी आधीची मी आपल्याला सांगितली ती तरतूद आहे तशीच त्यांनी कायम ठेवलेली आहे. परंतु कृषी जमिनीसाठी किंवा ॲग्रिकल्चर जमिनीसाठी, शेती जमिनीसाठी हा जो नवीन कायदा आहे याच्या कुठल्याही तरतुदी लागू होत नाहीत, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. खास करून ग्रामीण भागात जो गाव भाग आहे आणि तोच गावठाण आहे, तर नेमकं गाव आणि गावठाणचं कसं? गावठाण जे आहे, गावठाण याची व्याख्या जी केलेली आहे ती जास्तीत जास्त वस्ती असलेला भाग म्हणजे गावठाण असतो. या गावठाणापासून 200 मीटर या गावठाणाची हद्द आहे ही हद्द ठरलेली असते. या हद्दीपासून 200 मीटर अंतर आज जे काही क्षेत्र येईल त्याच्यासाठी हा कायदा त्यांनी लागू केलेला आहे. त्या ठिकाणी आता निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक हे व्यवसाय करता येतील असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. यामुळेच जसं शहरामध्ये प्लॉटिंग व्यवसाय पडतो किंवा त्याच्यात हे होतो, तसं ग्रामीण भागातही आता गावाच्या आजूबाजूला होणे नॅचरली गावठाणाच्या पासून 200 मीटर जी हद्द या अधिसूचनेमध्ये सांगितलेली आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे परिणाम होणार आहेत. त्याच्यामध्ये मोठमोठी बांधकामं होऊ शकतील किंवा औद्योगिक वाढ होऊ शकेल, वाणिज्यिक व्यवसायाची वाढ होऊ शकेल, 100% होऊ शकेल, त्याबद्दल काहीच वाद नाही आहे. परंतु दुसरा आहे की ग्रामीण भागामध्ये जो शेतीचा आहे ती शेती क्षेत्रावर काही याचा परिणाम होणार आहे? नाही, शेती क्षेत्रावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. शेतीसाठी जे काही शासन निर्णयानुसार 10R आणि 20R क्षेत्र ठरवून दिलेलं आहे ते आहे तसंच आहे. त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. आपण थोडं शहरी भागाकडे येऊया. तर शहरी भागात नेमकं याचे काय परिणाम असणार आहेत? शहरी भागामध्ये जसं सांगितलं या ज्या 200 मीटरमध्ये जसं सांगितलं मी त्याचप्रमाणे वाणिज्यिक, औद्योगिक व्यापार जे आहेत ते वाढणार आहेत. परंतु फक्त याच्यासाठी आता निवासी कारणासाठी ही तरतूद लागू केलेली आहे. त्याच्यामुळे आता निवासी बांधकाम करताना थोडंसं कायदा थोडासा कसा आपण म्हणून कडक करावा लागेल. आणि प्रत्येक बांधकाम जे आहे ते सँक्शन लेआउटनुसार झालं पाहिजे. प्रत्येक लेआउटमध्ये त्यांना ओपन स्पेस, त्यांचे रस्ते हे सोडावे लागतील. कारण की असं जर नाही केलं तर भविष्यामध्ये जर एखादी इमर्जन्सी आली तर त्या घरापर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचणे किंवा अग्निशमन दलाची गाडी पोहोचणे हे रस्त्याच्या अनुपलब्धतेमुळे फार कठीण होईल. त्याच्यामुळे आता जे काही बांधकाम करायचं आहे ते त्यावर फार लक्ष ठेवावं लागणार आहे जे काही संबंधित यंत्रणा आहे त्यांना, ज्यामुळं कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर बांधकाम किंवा लेआउट सँक्शन झाल्याशिवाय कुठलंही बांधकाम करता येणार नाही. याकडे शासनाचं किंवा प्रशासनाचं फार मोठं लक्ष असणं आवश्यक आहे. यासाठी यामध्ये आणखी एक सांगण्यात आले की जुने जे व्यवहार झाले होते तर ते व्यवहार हे करण्यात येणार आहेत. नाही, आता हे तर अधिसूचना आहे बघा, याच्यामध्ये फार जास्त स्पष्टता येत नाही. आता याचा जो SOP येईल किंवा याचे जेव्हा नियम बनतील तेव्हा एक्झॅक्टली काय काय करायचं हे त्यांनी सांगितलं. आता हे जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्वीचे सगळे जे काही
सल्लेख होते किंवा आदेश होते, अधिसूचना होत्या, या सगळ्या अधिक्रमित करून म्हणजे या सगळ्या रद्द करून त्यांनी ही अधिसूचना पारित केलेली आहे. परंतु या फक्त अधिसूचनेवरून फारसं डिटेल लक्षात येत नाही. आता जेव्हा याची एसओपी शासन तयार करेल तेव्हा याच्यामध्ये अधिक स्पष्टता येईल. रिअल इस्टेट जो सगळीकडे शहरांमध्ये चालतो, तर यामध्ये जो व्यवहार होतात, तर ह्याच्या किमती आणखी जास्त वाढणार आहे त्या कायद्यामुळे? नाही, किमती वाढण्यापेक्षा तर हे व्यवसाय वाढतील. मी तुम्हाला सांगितलं निवासी भाग आहे तो वाढेल, औद्योगिक भाग आहे तो वाढेल, वाणिज्यिक भाग आहे तो वाढेल. आणि निवासीसाठी आता आपल्याला माहिती आहे की रेरा कायदा लागूच आहे प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे त्या कायद्यानुसार प्रत्येक ठिकाणी काम होत असतं. पण वाढ निश्चितपणे होणार आहे निवासी प्रकल्पांमध्ये, वाणिज्यिक प्रकल्पांमध्ये, औद्योगिक प्रकल्पांमध्ये. याच्यामुळे फार मोठी वाढ होईल असं अपेक्षित आहे. महसूल मंत्र्यांनी विधानसभेत हे पण सांगितलं की शहरी भागात काही अतिक्रमण झालेली ठिकाणं असतात किंवा काही अनधिकृत ठिकाणं असतात की जे छोटे छोटे तुकडे असतात त्याचे पडलेले, त्यांना या कायद्यानं नियमित करण्यात येणार आहे. ते काय मी तेच आपल्याला सांगितलं ना की आता ही जी अधिसूचना आलेली आहे ही याच्यामध्ये असं काही म्हटलेलं नाहीये. परंतु जेव्हा याची एसओपी येईल त्यावेळेला आपल्याला याबद्दल चांगला विचार करता येईल की एक्झॅक्टली काय काय करता येईल. अतिक्रमण नियमाकुल करावी लागतीलच. म्हणजे जे तुकडे बंदीच्या विरोधात जे काही व्यवहार झालेले आहेत त्याची तरतूद ऑलरेडी कायद्यामध्ये आहे, ते सगळे रेग्युलेट करावे लागतील. परंतु हे आता जे काही जुने आदेश किंवा अधिसूचना त्यांनी अधिक्रमित केलेले आहेत म्हणजेच रद्द केलेले आहेत, तर त्याच्या ऐवजी आता एसओपी अजून काय येईल याची वाट पाहणं कधी चांगलं. या सुधारणा ज्या आहेत, तर या सुधारणामुळे जमीन धारण क्षमतेत काही परिणाम होणार आहे ग्रामीण भागात शेतीचे? नाही, मी तर आपल्याला आधीच सांगितलं ग्रामीण भागासाठी ही अधिसूचना लागूच नाहीये. शेती करण्यासाठी. पण त्यांनी असं पण सांगितलंय की या कायद्यामुळं शेतकऱ्यांना विहीर असेल किंवा नाही, त्याच्यासाठी तर ऑलरेडी आलेलं आहे. त्याच्यासाठी ऑलरेडी शासन निर्णय झालेला आहे की तुकड्याची जी खरेदी आहे ती 4 कारणासाठी करता येईल, विहिरीसाठी करता येईल, रस्त्यासाठी करता येईल, त्याच्यानंतर तुमचे घरकुल आहे याच्यासाठी करता येईल. इव्हन भूसंपादनामध्ये जर काही तुकडे उरलेले असतील ज्याचं संपादन झालेलं नाही त्याच्याही विक्रीची तरतूद आता कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मान्याने ही तरतूद आधीच लागू केलेली आहे. त्यामुळे म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी लोकांना दिलासा मिळेल हे निश्चित आहे. सोबतच महसूल मंत्र्यांनी हे पण सांगितलं की याच्यामध्ये एसओपी जी तयार करण्यात आली ते एसओपी याच्यासाठी तयार करण्यात आली आहे की हे जेव्हा व्यवहार होतात त्यावेळेस दलालांची खूप मोठी सक्रियता असते किंवा दलाल सहभागी असतात, तर त्या दलालांना बाजूला काढण्यासाठी काय गरजेचं आहे? मी जसं आपल्याला आधी सांगितलं की तुकड्याचे जे काही व्यवहार आहेत विहिरीसाठी किंवा रस्त्यासाठी, घरकुलासाठी, हे तुकड्याचे व्यवहार आता करण्याची परवानगी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे हे जे काही मध्ये एजंट्स होते यांची काय म्हणू आपण त्यांना की यांची कामं फार कमी होतील असं म्हटलं तरी काही त्याला वावगं ठरणार नाही. कारण की सगळं ओपन केलेलं आहे. आता प्रत्येक कागदोपत्री आलेलं आहे सगळं. लोकांनी जर नीटपणे वाचलं ते तर 100% कुठल्याही एजंटची याच्यासाठी आवश्यकता वाटणार नाही. आता समजा सध्याच आता त्यांनी समिती स्थापन केली आणि एसओपी वगैरे तयार करणं सुरू, कुठली गोष्ट ह्या कायद्यामध्ये त्याच्यात नमूद करणं आवश्यक असं वाटतं तुम्हाला? माझं वैयक्तिक मत असं आहे किंवा माझा जो प्रशासकीय अनुभव आहे याच्यामध्ये शेतीच्या कारणासाठी फार तुकडे झालेले आहेत. त्या तुकड्यामध्ये शेती करणं हे शक्य होत नाही. तर माझी एक अपेक्षा अशी आहे की किमान एक पर्टिक्युलर वर्ष ठरवून म्हणजे समजा 2024 पर्यंत जे काही तुकडे झालेले आहेत शेतीसाठी, बिनशेतीसाठी सगळे तुकडे रेग्युलेट करण्याची तरतूद आलेली आहे. परंतु शेतीसाठी जे काही तुकडे झालेले आहेत त्या लोकांची नावं काही सातबाराला लागलेली नाहीयेत काही तुकडे खरेदी करणाऱ्याची. याच्याबद्दल काहीतरी थोडीसा दंड किंवा बाजारभावाच्या काही टक्के रक्कम घेऊन किमान एका पर्टिक्युलर वर्षाच्या आतले हे सगळे जे व्यवहार आहेत ते रेग्युलाइज करण्याची तरतूद करणं फार आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे.
ह्या कायद्यातलं एक कलम आहे 42D, मुख्यत्वे ते चर्चेत आहे. हे नेमकं काय आहे ते 42D? 42D कलम जे आहे ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये कलम आहे. जे पूर्वी येण्याच्या तरतुदी होत्या, म्हणजे अकृषी कारणासाठी ज्या तरतुदी होत्या त्यामध्ये शासनाने त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. त्याच्यामध्ये 42A, 42B, 42K आणि 42D असे 4 उपकलम त्यांनी त्याच्यात ऍड केलेले आहेत. आता 42D मध्ये जो काही गावातलं जे काही गावठाण आहे त्या गावठाणाला लागून 200 मीटर पर्यंत जे काही क्षेत्र आहे ते मानव अकृषिक केलेलं आहे. इट इज डीम्ड NA. त्याच्यामुळं आणि या अधिसूचनेमध्येही त्यांनी त्याचा वापर करून घेतलेला आहे. त्याच्यामुळं गावठाणापासून 200 मीटरपर्यंतची जी काही हद्द आहे याच्यासाठी फक्त एक करावं लागेल की गावठाणापासून 200 मीटरची हद्द काय आहे आणि किती गावं त्याच्यात येतात याच्यासाठी कुठंतरी महसूल अधिकाऱ्यांना एक नकाशा सुपरइम्पोज करून द्यावा लागेल. कारण की महसूल अधिकारी हे काही तांत्रिक अधिकारी नाहीत. त्याच्यामुळे गावठाणापासून 200 मीटरला किती गावं येतात किंवा काय एरिया येतो हा काही त्यांना फारसा लक्षात येत नाही आणि त्यामुळे अनेक वाद निर्माण होतात. त्यामुळे शासनाने एक धोरण करून प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक गावाला गावठाणापासून जे 200 मीटरची हद्द आहे ही हद्द जी आहे ती त्यांनी मार्क करून दिली पाहिजे. त्यामुळे हे जे वाद जे काही होतात ते कमी होतील. आणि हे वादाचा विषय आला म्हणून दुसरा एक प्रश्न विचारतो जोडून की आता हे तुकडे होणार आहेत आणखी याच्यात. तर ज्यावेळेस जास्त तुकडे होतील त्यावेळेस जास्त व्यवहार होतील आणि जास्त व्यवहार झाल्यामुळे यामध्ये आणखी व्यवहार करणाऱ्यांची पण वाद वाढू शकतात. नाही, आता तुकडे होणार म्हणजे शहरी भागामध्ये तुकडे होणारच नाही, कारण की तो कायदाच त्यांनी आता तिथून काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे जर एखादं क्षेत्र ठरवलेलं असतं त्याच्यापेक्षा कमी क्षेत्र घेतलं तर त्याला तुकडा म्हणतो. आता इथं कुठलंच क्षेत्र ठरवलेलं नाहीये, त्याच्यामुळे सगळं ओपन आहे. त्यामुळे असे काही वाद होतील असं मला वाटत नाही. आणि झालेच तर मी जसं आपल्याला सांगितलं का जेव्हा SOP येईल याची संपूर्ण याच्या नियमावली जेव्हा येतील तेव्हा त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता येईल. ज्यावेळेस या सुधारणा होतील किंवा सरकार ते SOP जाहीर करेल त्यावेळेस खास करून महसूल प्रशासनातले जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना कुठल्या आव्हानांना समोर जावं लागू शकतं? आता SOP मध्ये काय काय नमूद असेल त्याच्यावरून ते सांगता येईल. आव्हानं बरीच आहेत. या कायद्याच्या व्यतिरिक्त अनेक कायद्यांची आव्हानं आहेत महसूल अधिकाऱ्यांच्या समोर आहेत. मुख्यतः त्यांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं पण या कायद्याबद्दल जर आव्हानाबद्दल बोलायचं असेल तर जोपर्यंत याची SOP येत नाही तोपर्यंत काहीच बोलता येणार नाही. कारण की अत्यंत थोडक्यामध्ये एक 4 पॉईंट्समध्ये ही अधिसूचना आहे. त्यामुळे याच्याबद्दल फार जास्त सविस्तर बोलता येत नाही जोपर्यंत त्याची SOP येत नाही. तर आपण जे राज्याच्या विधिमंडळामध्ये महसूल मंत्र्यांनी जो तुकडेबंदी कायद्यासंदर्भातल्या ज्या तरतुदी किंवा ज्या सुधारणा होत्या त्या संदर्भात जे काही आहे त्यांनी घेतलेला निर्णय याविषयी आपण सरांकडून माहिती घेतली की या कायदा नेमका कधीचा होता. तो कायदा 1947चा होता आणि ते जमीन धारणा क्षेत्रासंदर्भातला आहे आणि याचे शहरी भागावर आणि विशेषतः ग्रामीण भागावर काय परिणाम होईल, शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल या संदर्भात आपण सरांकडून माहिती घेतली. सरांनी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. हा story.comचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तुम्हाला शेती संदर्भातील कुठले काय प्रश्न असतील त्या संदर्भातही तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. आपण सरांशी ते प्रश्न हे करू आणि या पुढच्या व्हिडिओत असेल किंवा विविध माध्यमातून तुम्हाला त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तर या व्हिडिओत आपण इथंच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.